नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न सामान्य ज्ञान याच्यावर आधारित आहेत. बरं, हा व्हिडिओ कोणासाठी महत्त्वाचा आहे? तर TCS मार्फत जेवढ्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे. म्हणजेच GMC, धर्मादाय आयुक्त, महानगरपालिका, त्याच्यानंतर तुमचं तलाठी भरती आणि आगामी सुद्धा महानगरपालिकेच्या काही जाहिराती येणार आहेत. या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्या. 200+ GST एवढ्या कमी फीमध्ये हे ई-बुक तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये धर्मादाय आयुक्ताचा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. तसंच GMC गद्य ई-बुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. सर्व GMCला हे उपयुक्त आहे. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण डॅश डॅश राज्यांना लागून आहे. आता आपल्या महाराष्ट्राची जी सीमा आहे ना ती भारतातील एकूण 6 राज्यांना लागून आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते राज्य आहेत त्या राज्यांची नावं पाहूयात. तसंच त्या राज्यांना लागून असलेले जे जिल्हे आहेत त्यांची सुद्धा नावं आपण पाहूयात. की सर्वात जास्त सीमा ही मध्य प्रदेश राज्याला लागून आहे बरं का. या ठिकाणी पहा, गुजरात राज्याला आपली सीमा आहे. तर गुजरात राज्याला लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हे आहेत पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. त्याच्यानंतर मध्य प्रदेशला लागून असणारे जिल्हे आहेत पहा, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. त्यानंतर छत्तीसगड राज्याला लागून असलेले जिल्हे आहेत गोंदिया आणि गडचिरोली. तेलंगणा या राज्याला लागून असलेले जिल्हे आहेत गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. कर्नाटक या राज्याला लागून असलेले जिल्हे आहेत नांदेड, लातूर, धाराशिव, आधीचं नाव उस्मानाबाद, आताचं नाव धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. आणि गोवा या राज्याला लागून आहे सिंधुदुर्ग. आता सर्वात जास्त जिल्हे मध्य प्रदेशला लागून आहेत आणि दुसरा क्रमांक सर्वात जास्त जिल्हे लागून असलेलं राज्य कर्नाटक आहे. म्हणजे महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमा ही मध्य प्रदेश राज्याला लागून आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक येतं. तर ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, डॅश डॅश शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही मुंबई या शहरामध्ये झालेली आहे आणि मुंबईमध्येच गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय आहे. बरं, आता याच्याविषयी विशेष माहिती द्यायची झाली तर पहिलं म्हणजे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली हा प्रश्न खूप परीक्षांना विचारला जातो. तर त्याचं उत्तर आहे पहा, 28 डिसेंबर 1885. ॲक्च्युली ते अधिवेशन चाललं 28 ते 31 डिसेंबर, परंतु राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 28 डिसेंबर 1885ला झाली. कुठं झाली तर मुंबईमध्ये सुद्धा तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी, गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. हा प्रश्न खूप परीक्षांना विचारला जातो की पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. पहिल्या अधिवेशनास उपस्थित सदस्य 72 होते. हे पण माहिती असू दे. हाही प्रश्न TCS मार्फत खूप परीक्षांना विचारला जातो की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात एकूण किती सदस्य उपस्थित होते, तर 72. राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सचिव कोण आहेत, तर ॲलन ह्यूम हे आहेत. तर हे सुद्धा माहिती असू द्या. या सर्व घटकावर तुम्हाला बऱ्याच वेळेला TCS मार्फत रिपीट प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही यादव राजघराण्याची राजधानी होती. आता यादव राजघराणं जे आहे त्याची राजधानी होती देवगिरी. ही देवगिरी म्हणजे त्याला दौलताबाद असं सुद्धा म्हणतात. परंतु देवगिरी कुठं आहे तर छत्रपती संभाजी महाराज नगरपासून अगदी जवळ आहे. देवगिरीचा किल्ला किंवा दौलताबादचा किल्ला तुम्हाला माहिती असेल. अगोदरचं नाव देवगिरी, नंतर त्याला दौलताबाद नाव पडलं. तर ते दोन्ही नावाने आता प्रसिद्ध आहे. याच्या जवळच वेरूळच्या लेण्या सुद्धा आहेत. तर देवगिरी ही यादव राजघराण्याची राजधानी होती. आता यादव राजघराण्याविषयी माहिती द्यायची झाली तर देवगिरीचे यादव राजघराणे हे 1850
ते 1317 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात अस्तित्वात होतं आणि ते स्वतःला सोमवंशी म्हणत असत. त्याच्यानंतर यादव राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेलं होतं. उत्तरेला नर्मदा नदी आणि दक्षिणेला तुंगभद्रा नदी. भिल्लमदेव यादव याने देवगिरी येथे राजधानी स्थापन केली. हेमाडपंथी पद्धतीने बांधकाम यादव काळातील मानले जाते. म्हणजे मंदिराचं जे बांधकाम आहे ना, ते हेमाडपंथी जे बांधकाम आहे ते यादवकालीन मानलं जातं. यादव घराण्याचा शेवटचा राजा हा शंकरदेव आहे आणि यादव साम्राज्याचा शेवट हा अल्लाउद्दीन खिलजीने केलेला आहे. म्हणजे मुस्लिमांनी दक्षिण भारतातील जिंकून घेतलेलं पहिलं हिंदू राज्य हे यादव घराण्याच आहे आणि दक्षिण भारतातील पहिली स्वारी ही यादव घराण्यावरच झाली आणि ती अल्लाउद्दीन खिलजीने केलेली आहे. तर हे सर्व प्रश्न आपल्याला विचारले जातात. महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? आता महाराष्ट्राचा जो पुणे प्रशासकीय विभाग आहे ना, त्यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते आहेत कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, त्यानंतर आरोनराव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग. आता कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत त्याची माहिती आपण पाहूयात. तर त्यामध्ये पहा, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. छत्रपती संभाजी महाराज नगर प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. पुण्यातले 5 कोणते आहेत माहिती आहे का? तर स्वतः पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा. कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. तर कोणत्या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा डॅश डॅशच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला. तर हा जो हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 आहे ना, हा लॉर्ड कॅनिंग यांच्या कालावधीमध्ये मंजूर करण्यात आला आणि 1856 मध्येच लॉर्ड कॅनिंग नंतर लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर म्हणजे भारताचा व्हाईसरॉय झाला. त्याच्यानंतर अजून एक माहिती तुम्हाला असली पाहिजे की लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय आहे. ती पण माहिती तुम्हाला असू द्या. आता त्याच्या पुढे अजून तुम्हाला माहिती द्यायची झाली तर त्याच्यामध्ये पहा, 1856 मध्ये अजून काय काय झालेलं आहे. तर हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा कायदा लॉर्ड डलहौसीच्या सत्ताकाळात लिहिण्यात आला आणि लॉर्ड कॅनिंगने हा कायदा अंमलात आणला. सॉरी, डलहौसी आधी होता आणि लॉर्ड कॅनिंग नंतर आला. मी वर उलट सांगितलं तुम्हाला. डलहौसी नंतर लॉर्ड कॅनिंग आला. आता डलहौसीच्या कालावधीमध्ये काय काय झालं ते पाहूयात. डलहौसीचा कालावधी 1848 ते 1856. तर त्याच्यामध्ये पहा, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लिहिला गेला पण त्याची अंमलबजावणी आणि मंजूर लॉर्ड कॅनिंगच्या काळात. उडचा खलिता हा शिक्षणाशी संबंधित आहे 1854चा. दत्तक वारसा नामंजूर प्रथा त्याला खालसा धोरण म्हणतात, डलहौसीने सुरू केलं. रेल्वेचा शुभारंभ म्हणजे भारतातील पहिली रेल्वे 1853 ला सुरू झाली, 16 एप्रिल 1853 ला, मुंबई ते ठाणे. राष्ट्रीय डाक सेवेचा प्रारंभ 1854 ला झाला. प्रत्येक प्रांतात PWD म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना डलहौसीच्या काळातच झाली आणि तार विभागाची स्थापना सुद्धा डलहौसीच्या काळातच झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी लॉर्ड डलहौसी याच्या कालावधीमध्ये झालेल्या आहेत. 1856 मध्ये डलहौसी गेला आणि लॉर्ड कॅनिंग आला. लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये 1857चा उठाव झालेला आहे. त्याच्यानंतर काय झालेलं आहे तर भारताचा पहिला व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंगच झालेला आहे. तर ही सुद्धा माहिती असू द्या, बऱ्याच परीक्षांना विचारतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता, छत्रपती संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले? तर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले आणि राजाराम महाराजांच्या ज्या पत्नी होत्या ताराबाई त्या खूप शूरवीर अशा होत्या. पहा की छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. त्यांनी 1689 ते 1700 म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत राज्य केले आणि त्यांच्या पश्चात म्हणजे 1700 नंतर महाराणी ताराबाई यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. ती कोणाच्या सहाय्याने तर धनाजी आणि संताजी यांच्या सहाय्याने सांभाळलेली होती. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, 2011च्या जनगणनेनुसार डॅश डॅश हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.
तर 2018च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. 1 नंबरचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. आता आपण 2018च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील जिल्हे, सर्वात कमी लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील जिल्हे यांची माहिती पाहूयात. तर 2018च्या जनगणनेनुसार म्हणजे पालघर जिल्हा निर्मितीच्या पूर्वी सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्हा, नंबर 2 पुणे, नंबर 3 मुंबई उपनगर, नंबर 4 नाशिक आणि नंबर 5 नागपूर. आणि आत्ताचा जर विचार केला तर पुणेमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या असलेली महाराष्ट्रातील जिल्हे पहा. त्याच्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. सर्वात कमी लोकसंख्येत दुसरा क्रमांक गडचिरोलीचा लागतो. सर्वात कमी लोकसंख्येमध्ये तिसरा क्रमांक हिंगोलीचा, चौथा क्रमांक वाशिमचा आणि 5वा क्रमांक भंडाऱ्याचा लागतो. आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 8वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि TCS मार्फत मोस्ट फेवर्ड म्हणजे नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही 24 सप्टेंबर 1873 या दिवशी केलेली आहे. याच्यावर असाही प्रश्न फिरून आलेला आहे की सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण किंवा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले. कधी केली? 24 सप्टेंबर 1873 केली. कुठे केली? पुणे येथे केली. पहिले अध्यक्ष कोण होते? महात्मा ज्योतिबा फुलेच होते. पहिले कोषाध्यक्ष कोण होते? रामशेठ उखणे होते. आणि इतर संस्थापक सदस्यामध्ये ज्ञानगिरी युवा, धोंडीराम कुंभार, रामचंद्र भालेकर, कृष्णराव लालेकर हे होते. आता 9वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र सरकारचा हरित महाराष्ट्र हा विषय कोणत्या शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत आहे? तर महाराष्ट्र सरकारचा हरित महाराष्ट्र हा जो विषय आहे ना, हा उद्दिष्ट 13 या शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत आहे. त्यानंतरचा आहे पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? याच्यामध्ये दिलेल्या पर्यायानुसार ही जी महानदी आहे ना, ही महाराष्ट्रातून वाहत नाही. गोदावरी महाराष्ट्रातून वाहते, तापी महाराष्ट्रातून वाहते, कृष्णा महाराष्ट्रातून वाहते. तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यानं महाराष्ट्रातील 49% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. आणि गोदावरी व कृष्णा नदी या पूर्ववाहिनी नद्या आहेत. आता या नद्यांचा उगम कुठं होतो ते पहा. याच्यामध्ये महानदीचा उगम हा दंडकारण्य म्हणजे छत्तीसगड राज्यात होतो. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये होतो. तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात मुलताई या ठिकाणी होतो आणि कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी होतो. आता याचा पुढचा प्रश्न पाहूयात, पण त्याच्या आधी एक छोटीशी जाहिरात की जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्या. तसंच GMC गड्डचं ई-बुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि असे वेगवेगळे कोर्सेस घेण्याऐवजी एकच सरळ सेवा रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. विठ्ठल जोशी ॲपमध्ये सरळ सेवा भरतीचे जेवढे कोर्सेस आहेत ना, ते सगळे कोर्स या एकाच रेकॉर्डेड हुडो कोर्समध्ये दिलेले आहेत आणि त्याची फी फक्त 999 999 प्लस GST इतकी कमी आहे. आणि GK साठी विठ्ठल जोशी ॲपमध्ये GK ई बुक TCS IBPS पॅटर्न सुद्धा उपलब्ध आहे. तर तुम्हाला अजूनही भरपूर कोर्सेस विठ्ठल जोशी ॲपमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करा. तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे तो घ्या आणि महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो. आता आर्य महिला समाजाची जर तुम्हाला माहिती द्यायची झाली तर याची स्थापना झालेली आहे पहा 1 मे 1882 रोजी. संस्थापक आहेत पंडिता रमाबाई. आर्य महिला समाजाची स्थापना कुठे झाली? पुण्यामध्ये झाली, प्रार्थना समाजाच्या जागेत. याचं उद्दिष्ट काय होतं? तर स्त्रियांचा उद्धार करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. आता आर्य महिला समाजाच्या शाखा कुठे कुठे होत्या? तर मुंबई, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, अहिल्यानगर इत्यादी ठिकाणी आर्य महिला समाजाच्या शाखा होत्या. इंद्रायणी मेडिसिटी हे भारतातील पहिले वैद्यकीय शहर कुठे स्थापन होणार आहे? तर इंद्रायणी मेडिसिटी हे जे भारतातील पहिले वैद्यकीय शहर आहे ना,
ते पुणे या ठिकाणी स्थापन होणार आहे. आता ही जी इंद्रायणी नदी आहे, हिच्या तीरावर देव आहे, आळंदी आहे. इंद्रायणी नदीचा उगमच लोणावळ्याजवळ कुरवंडे या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं हे पुणे जिल्ह्यातच असणार आहे. त्याच्या पुढे म्हणजे लक्षात ठेवायला कसं सोपं असतं ते मी तुम्हाला सांगत आहे. कोणत्या मोगल बादशहाने मिर्झा राजे जयसिंग यांची दख्खनचे सुभेदार म्हणून नेमणूक केली? तर मोगल बादशाह औरंगजेब याने मिर्झा राजे जयसिंग यांनी दख्खनचे सुभेदार म्हणून नेमणूक केली आणि त्यांनीच पुढे पुरंदरचा तह केला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. हवामान कृती योजना जाहीर करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? तर हवामान कृती योजना जाहीर करणारे भारतातील पहिले शहर हे मुंबई आहे. आता मुंबईलाच आपण 7 बेटांचं शहर असं म्हणतो. ते पण माहिती असू द्या. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणते दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून साजरे करण्यात आले होते? त्याच्यामध्ये 1991 ते 2001 हे जे दशक आहे ना, हे महाराष्ट्रामध्ये साक्षरता दशक म्हणून साजरं करण्यात आलं. आता याच्याविषयी विशेष माहिती तुम्हाला द्यायची झाली तर याच्याविषयी विशेष माहिती पहा. 1991 ते 2001 हे दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले होते. युनेस्कोतर्फे 2003 ते 2012 हे साक्षरता दशक म्हणून साजरे करण्यात आले आहे. या दशकाचे ब्रीदवाक्य होते साक्षरता म्हणजे स्वातंत्र्य. युनोच्या अधिवेशनातील विनंतीनुसार युनेस्कोने 2005 साली सक्षमतेसाठी साक्षरता पुढाकार हा कार्यक्रम राबवण्यास प्रारंभ केला होता. आता त्याच्या पुढे 16वा प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर ऑरेंज सिटी या नावाने ओळखले जाते? तर महाराष्ट्र ऑरेंज म्हणजे काय? संत्रा. तर संत्रा शहर कोणाला म्हटलं जातं? नागपूरला. कारण संत्र्यांसाठी नागपूर प्रसिद्ध आहे. तर नागपूर हे त्याचं उत्तर आहे. नागपूर हे भारतातील मध्यवर्ती ठिकाण आहे. 0 माईल हे नागपूर या शहरातच आहे. हे सगळे प्रश्न आपल्याला TCS मार्फत विचारले जातात. मित्रांनो, प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही प्रश्न आहेत आपले. पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेली ही रांग कोणती आहे? तर सह्याद्री पर्वत. तिलाच आपण पश्चिम घाट असं सुद्धा म्हणतो. सह्याद्री पर्वत म्हणतात, पश्चिम घाट असं म्हणतात, दोन्ही नाव आहेत. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, ज्याची उंची 1646 मीटर आहे. आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्व पूर्ववाहिनी नद्या ह्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्याच्यामध्ये गोदावरी आहे, कृष्णा नदी आहे, भीमा नदी आहे. ह्या महत्त्वाच्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष कधी झाले? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदू महासभेचे अध्यक्ष 1937 मध्ये झालेले आहेत. 1937 हे त्याचं उत्तर आहे. आता हिंदू महासभेची स्थापना कधी झाली? 1915 मध्ये झाली. हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे TCS मध्ये. हिंदू महासभेची स्थापना कोणी केली असाही प्रश्न विचारलेला आहे. तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे, यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय. कुठे झाली स्थापना? तर प्रयाग या ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये. प्रयागचं आधीचं नाव अलाहाबाद. प्रयाग या ठिकाणी त्रिवेणी संगम होतो पहा, गंगा, यमुना आणि सरस्वती. सरस्वती गुप्त स्वरूपामध्ये आहे. त्याच्यानंतर 1937 साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले. आता महाराष्ट्राच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र व्यक्तीला लाभ म्हणून मिळणारी मासिक रक्कम किती आहे? तर ती आहे 1500 रुपये. हे त्याचं उत्तर आहे. सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्र केशरी कोणी सुरू केले? आता सर्वांना माहिती आहे केशरी आणि मराठा हे कोणी सुरू केले? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेले आहेत. तर सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्र केशरी कोणी सुरू केले? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेलं आहे. जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ईबुक विकत घ्या. तसंच GMC गडचं ईबुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि GK ईबुक TCS IBPS पॅटर्न सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि सगळ्या सरळ सेवा भरतीचा एकच कोर्स सोनारकी एक लोहारकी म्हणतात ना, त्या पद्धतीने सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. आणि अजूनही नवीन आता व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तसंच VAJ अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा.
VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच VAJ टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. थांबूयात. धन्यवाद.